अगं बाबाला भोपळा म्हणतोस का रे? अगं मा बाबानेच मला म्हातारीची गोष्ट सांगितली होती ना. अग हा बे मीच त्याला म्हातारीची गोष्ट सांगितली आणि मीच त्याला म्हणलं आज मी तुझा भोपळा बस पाठीवर आणि सांग कुठं जायचंय. तर मला काय म्हणलं माहितीये का, माच्या ऑफिसला घेऊन चला. म्हणजे अहो काय आत्ताच कलेक्टर होताय का काय? अरे ओ बापू काय झालं तर सांभाळून घ्या बरं का. अहो आज तुम्ही परत डबा माघारी आणलात? अगं ती आज कलिक कॅन्टीनला घेऊन गेले ना मला, त्यामुळे मी तिकडच खाऊन आलो. दीपक ही कलिग नक्की कोण आहे बरं? हा बाबा बाई काय माणूस आहे हा? तुम्ही ना उद्यापासून माझ्याकडे डबा मागा, मी तुम्हाला बरोबर सांगते. नाही 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 मोनाचं बरोबरच आहे. दिप्या मला तुझं हे पटलंच नाही. ती बिचारी सकाळी उठते, गरम डबा बनवून देते आणि तू तसाच भरून आणलास बाबा. नाही 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 ती कलिग आहे नक्की कोण? हा मग ओ दाजीबा गप्पा की राव, काय आठवडाभर उपाशी मारायचं ठरवलंय का काय? मोना एवढ्या पोटी समजून घे, मी परत असं काय करणार नाही. पण मम्मा मी तर सगळं डबा खाऊन येतो. हा बघा. ए अगाव तू शांत बसा, मध्ये मध्ये बोलू नकोस. तू मोना त्याच्याकडे नको लक्ष देऊ. अगं तू गंमत करतोय तुझी. तू अमोल काय आज शाळेतला दिवस कसा गेला बाळा? एकदम भारी मा, मी खूप केलं आणि तू दिलेली भाजी सर्वांनी खूप खाल्ली. अरे वा, आवडली सगळ्यांना? खूप छान मा. मोठे बाबा आले तुम्ही? हो आणि येताना पुण्यातलं फेमस आईस्क्रीम आणलंय तुझ्यासाठी. अरे वा. बरं झालं तुम्ही आईस्क्रीम घेऊन आलात. मी ना सगळ्यांसाठी बाउल घेऊन येते. हा ताई लगेच नका देऊ ना सगळ्यांना आईस्क्रीम, आणि अमोलला तर नकोच. अगं आपण ना एवढ्या प्रेमाने घेऊन आलेत त्या आईस्क्रीम. आणि अहो तसं नाही, आपण सगळेजण मिळूनच खाऊया की आईस्क्रीम. पण तुम्ही आत्ता त्याला आईस्क्रीम दिलं ना तर तो जेवताना 2 घास कमी खाईल बघा. अगं आपण ना अमोल किती खुश आहे बघ ना, आणि त्याला खायचं असेल तर खाऊ दे ना. अहो रुपाली तसं नाही, आपल्याला अमोलच्या सगळ्या सवयी माहिती आहेत. आत्ता आईस्क्रीम खाल्लं की जेवताना थोडं कमी जेवल आणि रात्री पुन्हा भूक लागेल त्याला, आपल्याला माहिती आहे की. हा आणि अपर्णा म्हणतेय ना तर आपण रात्रीच खाऊया आईस्क्रीम. हो जेवण झाल्यानंतर गोड खायची मजाच वेगळी आहे बघा. स्वप्नील सर तुम्ही फ्रेश होऊन या, आपण आधी जेवण करून घेऊ. चला. अप्पे जरा 2 मिनिटं ना बोलायचं. काय रे? सगळ्यांसमोर नसतं बोलता आलं म्हणून मी तुला म्हणलं की चल बाहेर जरा बोलू. अर्जुन तुला जे काही बोलायचंय ते प्लीज स्पष्ट बोल. मला जरी काही त्रास झाला ना तरी मला बाबाला कोणाला सांगायचं नाही. जर मला कळलं की तुम्हाला त्रास होतोय तर मग त्या कामाला जायचं बंद करणार. तुम्हाला चालेल का ते? मा आणि बाबाला असं दिसायला नको. माणिक काकाने सांगितल्यासारखं मला कळलं. मला बरं वाटत नाहीये तर मा तिचं काम थांबवेल. अप्पे ती मणी मावशी, काही झालं तरी आता ती बाहेर नाही आली पाहिजे. अर्जुन ती परत बाहेर कशी येईल? तिच्यावर खटला चालू आहे. अप्पे मणी मावशी येते आणि बघ मला आपल्यासाठी नाही अमोलसाठी भीती वाटते माहिती. तुझं नेमकं काय म्हणणं आहे? कारण आता आपल्याला जेवढं करता येते तेवढं आपण केलंय अर्जुन. अप्पे मला असं वाटतं ना की एक चांगला वकील लावून मणी मावशीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याचा विचार केला पाहिजे. नंतर तिच्यावर लक्ष ठेवेल. म्हणजे माझ्या सोर सोडून
म्हणजे मावशी रोज काय करते, तिच्यात सुधारणा झाली का, कशी वागते त्याच्यावर लक्ष ठेवेल मी, पण ती आत्ता बाहेर नाही आली पाहिजे. हो हे बघ, मला तुझं म्हणणं कळतंय, तुझी काळजी पण कळते, पण आता ना अमोल लवकरात लवकर बरा कसा होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हा तसा बरा वाटतोय अमोल जरा आम्हाला, है ना? अर्जुन, काही जखमा वरतून दिसतातच असं नाहीये. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे डॉक्टरांनी त्याचे रिपोर्ट नॉर्मल जरी सांगितले असले ना, तरी मला असं वाटतं की काहीतरी राहिलंय, काहीतरी चुकतं. अर्जुन, म्हणजे त्याला चक्कर येण्यामागचं कारण फक्त शारीरिक नाही तर मानसिक असेल असं वाटतंय मला. अर्जुन, तू विचार कर ना, अमोलला हा त्रास आत्ता अलीकडे व्हायला लागलाय. जसं जसा तो मोठा होतोय ना तसा त्याला हा त्रास होतोय. म्हणजे अमोल लहान असताना संकल्प त्याला घेऊन गेला होता, त्या गोष्टीची धास्ती घेतली का रे त्याने? काहीतरी काय बोलतेस तू? अमोल तेवढी केवढाच होता लहान. अर्जुन, अमोल लहान जरी असला तरी पण तो हाडामासाचा भावना असलेला माणूस होता ना. आपल्याला तेव्हा किती त्रास झाला, त्याच्या बाबतीत तर घडलं होतं. त्याच्या अंतर्मनावर काही ना काहीतरी परिणाम झालाच असेल ना. असू शकतं असू शकतं. त्या मनी मावशीने आणि संकल्पने आपल्याला एवढा त्रास दिला होता, आपल्याला सहन झाला नव्हता. अमोल तर तेवढी ताना होता का? बरोबर, मग मी तेच म्हणतेय, त्याचा तो लहानपणीचा ट्रॉमा त्याला आत्ता त्रास देत असेल तर. म्हणून म्हणते आपण ना त्याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे आता. बघ ना आप्पे, त्या मनी मावशीचा आणि संकल्पाचा आपण एवढा बंदोबस्त केला तरी अजून त्या गोष्टी आपल्याला त्रास देतात. पण अर्जुन, आपला अमोल ना फक्त वर स्ट्रॉंग दिसतो रे, तू हळूहळू आहे तो. आणि आप्पे आपण पण म्हणतोय, पण आपण त्याच्याकडे पूर्ण लक्ष देत नाही आहे दोघं. नाही असं नको व्हायला. आपण त्याची छान काळजी घेऊया, आपण पूर्णपणे लक्ष देऊ त्याच्याकडे. आप्पे ऐक ना, मी काय म्हणतोय, ह्या डॉक्टरकडून निदान होत नसेल ना, सेकंड ओपिनियन घेऊ, दुसऱ्या एखादा डॉक्टर बघू आपण. मला काय वाटतं सांगू, आता आपण ट्रीटमेंट नको चेंज करायला. आपण वाट बघूया ना, मग नंतर घेऊया डिसिजन. हा, मग ठरवूया आपण काय करायचं ते. बर चल, वाट बघत असतील घरात. अहो ते तर हायच हो स्वप्नील सर, पण आता आप्यानं अर्जुनवरचा कामाचा ताण वाढत चाललाय. या सगळ्या धबाडक्यात त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये असं वाटतं मला. बापू, असं काही होणार नाही. अर्जुन त्याची तब्येत व्यवस्थित सांभाळतो आणि आपण सुद्धा त्यांच्या जेवणाच्या वेळा चुकवत नाही. अरे स्वप्नील, पण कामाचा ताण काय फक्त शरीरावर परिणाम करणार आहे का? तू का काळजी करतो विनय काका? कामावर काही घडलं तरी आपण आणि अर्जुनचं मन पॉझिटिव्ह करायला अमोल आहे ना या ठिकाणी. मी सुद्धा एवढा थकून येतो, पण त्याला बघितलं ना फ्रेश होतोय. हे मात्र खरं आहे बरं का सर तुमचं. कामाचा किती पण ताण असून देऊ, पण अमोलच्या सोबतीनं मात्र सगळा भार हलका होतो बघा. मी आलो तर. दीपकराव, तुम्ही म्हणला ते बरोबर आहे. हो, आमचं तरी काय वेगळं आहे का? त्याच्या संगतीत अख्खा दिवस कसा जातो तेच कळत नाही आम्हाला. सॉरी, खरंच सॉरी. सगळेजण जेवायला थांबलात ना, जेवूया आता. अगं एवढं काही नाही. बरं तुम्ही बसून घ्या, मी जेवण वाढायला घेते. हा, एक मिनिट, अमोल कुठे? कदम, अमोल, अरे तुम्ही बाहेर गेला, तुमच्या पाठीमागेच आला होता. नाही बापू, अहो शक्यच नाही, बाहेर नाही येतो. अरे देवा, आता कुठे गेला अमोल? एक मिनिट. अर्जुन,
अमोलला परत चक्कर नाही ना आली? आपे काहीतरीच काय बोलतेस तू बाळांनो ही आता चर्चा करत बसायची आहे नाही, आधी शोधा त्याला. अरे नाही अर्जुन, पण आधीसारखं परत असं काही झालं तर? आपे अगं तर्क वितर्क करण्यात काय अर्थ नाही, आपण त्याला आधी शोधूया. चला. मी एकदा आमच्या खोलीत बघतो. बघ बरं. विनायकराव पाठीमाग कुठं गेला का बघूयात आपण. आपे बाहेर बघू आपण, चल. नाही अरे पण तो काय झालं? अरे दादा अमोल इथं पण नाही बाहेर पण नाही, म्हणून जरा काळजी वाटते. काय झालं भाऊजी? अगं काही नाही, अमोल सापडत नाहीये, शोधतोय. अमोल सापडत नाही, मग अमोल गेलं कुठं? रुपाली, अगं तू शांत हो, आपण बाहेर शोधू. चल 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 तू चल. चला लवकर चला. आपे चल बाहेर. अर्जुन थांब ना, आपण एकदा आपल्या रूम मध्ये बघूया का? न सांगता तू कुठे जाणारच नाही. अरे बरोबर चल चल. चल. अमोल हा कधी येऊन झोपला? अर्जुन इकडे हे बघ. हा इकडे कधी आला? तेच तर मला नाही माहिती कधी आला, न सांगताच येऊन झोपलाय तो. मला वाटतं कंटाळला असेल त्यामुळे येऊन झोपला असेल असं. अरे नाही पण असं न सांगता तू कधीच येऊन झोपत नाही रे. आपे शांत हो तू जरा. लहान पोरांचं असंच असतं ग, खेळून खेळून दमतात आणि मग कंटाळून येऊन झोपतात. नाही अर्जुन पटते. अर्जुन ते बघ, तू गोळी घेऊन झोपलाय. मला भीती वाटते. आपे अगं रात्रीचा गोळ्यांचा डोस आहे ना, तो घेऊन झोपला असेल तो. तू उगाच काळजी करते. शांत हो जरा, तू अशाने उठल तो. अरे नाही पण त्याने काही खाल्लं नाही अर्जुन, उपाशी कुठे झोपलाय तो. अगं हो आपे तू शांत हो जरा, तू उठल नाही उगाच. थांब थांब जरा. आपे अमोल ए बाळा अमोल. तुला बरं वाटतंय का? काय झालं अमोल? पे ते बघ, तो कंटाळलाय, झोपलाय, झोपू दे त्याला. अजून अरे पण तिने काही खाल्लं अगं नाहीये. हो आपे चालतंय, एका दिवशी नाही खाल्लं तर. आणि बघ रात्री त्याला जाग आली ना, तो परत उठल, खाईल काहीतरी. तू शांत हो जरा. नाही पण पे तुझी काळजी कळते मला, पण आपल्या डोळ्यांनी दिसते ना, तो बरा आहे, काय नाही झालं त्याला. कंटाळा त्यामुळे झोपलाय तो. हा चल चल खाली जाऊन सगळ्यांना सांगू, नाही तिकडे तिकडे शोधत बस. अरे पण झोपू दे, झोपू दे, चल चल झोपू दे. अमोल 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 कुठं? सर दीपक सापडलं का? अहो नाही ना सर, मी सगळीकडे बघितलं. सापडलाय अमोल, काळजी करू नका, सापडले. अरे पण अर्जुन तो आहे कुठं? बापू तुम्ही नका काळजी करू. अहो कंटाळून झोपला तो खोलीत. पण आज असा कसा काय अचानक न खाता पिता झोपला? अहो कदम लहान पोरांचं काय सांगता येते का? घेतलं चुकून त्याने. अहो असं कसं दाजी? अहो आमचे भांजे एवढ्या सहजासहजी डिस्चार्ज होत नाही, पण आज असं अचानक? मला तर त्यांनी आज घाबरवलंच होतं. आता छोटेसारखं सापडल्यावर माझा जीव भांड्यात पडला बाई. नाही मला तर काय वाटते माहिती का, अमोल कंटाळला असेल खेळून, त्यामुळं दमून झोपला असेल. आणि आज आजारी असताना शाळेत पण गेला होता ना, त्यामुळे झोपला लवकर. हो भाऊजी, पण अहो मी त्याच्यासाठी आज खीर केली होती आणि मला माझ्या हाताने त्याला खाऊ घालायची. ताई ठीक आहे, अहो पण आता तू गाढ झोपलाय. अगं आपण ना असं उपाशी झोपून कसं चालेल सांग बरं? आणि त्याला गोळ्या पण खायच्यात ना. चल आपण त्याला उठवून येऊ. वहिनी वहिनी वहिनी, अहो त्याला झोपू द्या. त्याला रात्री भूक लागली तर उठल तो. आम्ही त्याला खायला घालतो ना काहीतरी. आत्ता झोपू द्या त्याला. हा अहो भाऊजी असं नका न करू. हे बघा, आजारी असताना उपाशी झोपणं मला तर योग्य नाही वाटत. मी एक काम करते, मी खीर घेऊन येते. हा ताई अहो अर्जुन अरे तो नाही उठणार ना आता. आपण ताई चल ना, आपण त्याला खायला घालून. थांबा ना, अहो तो झोपलाय, त्याला झोपू द्या खरंच. अगं आपण ना अशाने अशक्तपणा वाढेल त्याचा. रुपाली अगं रात्री त्याला भूक लागली तर आपण अर्जुन आहेत ना. तू सर शांत हो. अहो लहान आहे तो, त्याला जर भूक लागली ना तर कळणार पण नाही रात्रीचं. ताई थांबा जरा. अहो मी आल्यानंतर त्याला फळं खायला घातली होती, त्यांनी सलाड पण खाल्लंय, त्यामुळे आता झोपलाय ना तो, तर झोपू दे त्याला. आपण अहो, अगं ताई खरंच सांगते मी, असं न सांगता कधी झोपत नाही तो. आणि भूक लागली असती तर खाल्लंच असतं ना त्यांनी. झोपलाय तर झोपू द्या. अगं तुम्हाला काही काळजी का नाही त्याची? मला सांग, त्यांनी गोळ्या खाल्ल्यात का?
माहितीये तुला? नसेलच माहिती होतं मला. थांब, मी आले त्याला उठू. ताई थांबा. थांबा म्हणतेय ना मी. तो झोपलाय तर त्याला झोपू द्या. रुपाली स्वतःला सावरतो. शांत हो. काय म्हणतोय आप्या? लय उशीर झालाय, आपण जेवून घेऊयात का? हो, मी पण वाढायला घेते. तिला जर अमोलविषयी काहीच काळजी नाही तर कशाला स्वतःला त्याची आई म्हणवती? आजारी मुलाला कोण उपाशी झोपवतं का? काय हो रुपाली ते काय झालं? अगं मोना, ह्या आपणाला अमोलच्या काही चांगल्याचं कळतं का नाही ग? अक्षरशः उपाशी झोपवले तिने. हो ना, आणि परत सगळ्यांसमोर तुमचा अपमान सुद्धा केला त्यांनी. अगं मला माझ्या अपमानाचं नाही पडलं, मला अमोलची काळजी आहे ग. बिचारं पोरगं काही न खाता झोपले. तुम्हाला सांगते रुपाली ते छोटे सरकार असे उपाशी कधीच नाही झोपलेले बघा. ह्या अपरणामुळेच आजारी पडलाय. पण तिला जर लहान लेकराची काळजी घ्यायला जमत नसेल ना तर तिने सरळ मला सांगावं. मी घेईन अमोलची काळजी. तुम्ही? हो मग, अमोलची काळजी घ्यायला मी सक्षम आहे. मी त्याच्यासाठी काही करायचं म्हणलं ना तर आपणाला ते आवडतच नाही, म्हणूनच ती अशी वागते माझ्याशी. पण रुपाली ते सगळं खरं आहे, पण यावर उपाय काय? मी आपण अशी कितीही चांगलं वागायचं ठरवलं ना तरी ती जर माझ्याशी असंच वागणार असेल ना तर मी माझ्या पद्धतीने बघते काय करायचं ते. म्हणजे आता तुम्ही काय करणार? मोना, आता उद्या बघच तुम्ही काय करते. अमोलला अपर्णाच्या आजचा एक घास सुद्धा खाऊ देणार नाही. अर्जुन, बघ ना, अजून झोपलाय रे तो. व्यायामाला पण उठला नाही आज. मला पण सकाळी नवलंच वाटलं, जरा कंटाळा असेल का? नाही नको बा, आता उठव. खूप झाली अरे झोप. उठव आता, नको एवढा आराम ना. उठव उठव. अगं हो, उठल. तू असं लहान मुलासारखं काय करतेस? माझी काळजी तुला लहान मुलासारखी वाटत असेल ना तर मग ठीक आहे, मी आहे लहान. तू उठव ना त्याला. ए बाळोबा, अरे उठा उठा उठा. अरे बापरे, आहा. पाणी देऊ का तुला? थांब थांब थांबा. द्या. सावकाश. अमोल, काल रात्री काय झालं तू तुला? असं अचानक येऊन का झोपलास तू? मा, अगं काल रात्री मला खूप थकवा आला होता, म्हणून मी इथे येऊन गोळी खाऊन झोपी गेलो. अरे अमोल बाळा, असं कसं रे? आम्हाला सांगायचं तरी. आम्ही सगळेजण किती घाबरलो होतो माहिती का तुला? आणि मला सांग, तुला चक्कर वगैरे आली होती का? नाही मा, तू काही काळजी करू नकोस. अरे अशी कशी नको काळजी करू. आता जीव आहेस तू. तुला काही झालं तर माझं काय होईल मलाच माहित नाही. पण अमोल, त्यानंतर असं न खाता झोपायचं नाही कधी. हे बघ अमोल बाळा, तुला झोप आली ना तर आम्हाला बिंदास सांगायचं आणि झोपायचं. पण असं उपाशी पोटी अजिबात झोपायचं नाही. तुला माहिती, घरातले सगळेजण खूप घाबरले होते काल, आहे का नाही? तुला माहिती, आम्ही सगळेजण तुला दवाखान्यात घेऊन जाणार होतो. तू का? सॉरी मा, सॉरी बाबा. छान झोप झाली ना, आता मस्त फ्रेश व्हा. आणि तुम्हाला माहितीये मी काय केलंय आज? उपमा बनवलाय, उपमा. बाबा,
उपमा केलाय. झालं आता एकदा का उपमा खाल्ला की मग दिवसभर धिंगाणा करायला मोकळे.